इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर व्होल्वो कार इंडिया आणि चार्ज झोन यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी जवळील मुंबई नाशिक महामार्गावरील फूड हिल्स येथे 360 kW क्षमतेचे अल्ट्रा फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले. देशभर प्रीमियम सुपर चार्जिंग नेटवर्क उभारण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. या केंद्रात 360 kW स्टार्ट चार्ज पॉवर युनिटसह 2 डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्पेन्सर बसवण्यात आलेले असून इंटेलिजंट तंत्रज्ञानामुळे जलद, सुरक्षित आणि संतुलित चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. मुंबई नाशिक सारख्या वर्दळीच्या मार्गावर उभारलेले हे स्टेशन ईव्ही धारकांसाठी मोठी सोय ठरणार आहे. व्होल्वो ईव्हीसाठी स्वतंत्र चार्जिंग तसेच ॲप आधारित नेव्हिगेशन आणि पेमेंट सुविधा देण्यात आली आहे. उद्घाटनावेळी व्होल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी शाश्वत गतिशीलतेसाठी सक्षम चार्जिंग पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे सांगितले. चार्ज झोनचे संस्थापक सीईओ कार्तिकेय हरियानी यांनी भविष्योन्मुख हायस्पीड चार्जिंग नेटवर्क उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचं नमूद केलं आहे. For every EV charging station, the location and the quality of the location is the most important factor. देखो ये सभी के लिए फायदेमंद है. अगर नासिक में कोई इलेक्ट्रिक गाड़ी खरीद रहे हैं और वो कहीं पर भी बॉम्बे की तरफ जा रहे हैं, जबकि लोग जाते ही हैं, तो रास्ते में उनको आएगा और बहुत सुविधा मिलेगी यहाँ पे. क्योंकि अगर आप थोड़ा ब्रेक लेते हैं, यहाँ पे चाय पीते हैं, कुछ खाना नाश्ता करते हैं, उतनी देर में यहाँ पे बहुत फास्ट चार्जिंग मिलेगी आपको. 360 किलोवाट का ये चार्जिंग स्टेशन दिया गया है, जिसको हम कहते हैं सुपर चार्जिंग. और ये सुविधा आई थिंक इस वेस्टर्न इंडिया में पहला इतना बड़ा स्टेशन बना है. और यहाँ इगतपुरी में जो नासिक और बॉम्बे के बीच में है, तो यहाँ पर आई थिंक बहुत अच्छा है. उसके अलावा जो लोग जैसे कुंभ होने वाला है या जो अदरवाइज भी लोग शिरडी को आते हैं, त्र्यंबकेश्वर को आते हैं, तो उनके लिए भी सुविधा है. यहाँ पे ब्रेक लेते हैं, खाना पीना खाएं, साथ में उनको चार्जिंग भी मिलेगी. तो ये हमारा पहला चार्जिंग वोल्वो और चार्जोन ने मिलकर ये प्रस्तुत किया है और हम बहुत खुश हैं. और आज जैसे मैंने पहले ही बोला कि आज शिवाजी महाराज की जयंती है और उस दिन हम इसका इनॉग्रेशन हो रहा है, तो ये अपने में बहुत शुभ समय पर ये एक तरह से पेशकश है. और कुंभ मेला आने ही वाला है, उसकी भी तैयारी चल रही है, तो समझिए उसमें भी योगदान है. वोल्वो और चार्जोन का मिलकर पहला स्टेशन है इंडिया में. मैं आपने स्पेशली वोल्वो का नाम दिया है. हाँ, वोल्वो चार्जोन का कॉम्बिनेशन से बनाया है ये, को ब्रांडेड. तो ये पहला है. ऐसा और बनाएंगे अभी, लेकिन इंडिया में पहला ये बना है हमारा. अभी हम लोग प्लान कर रहे हैं और बनाने का, पहला एक यहाँ बना करके देखा है. इसके बाद इमीडिएटली कुछ 4-5 और का हमारा प्लान है अलग अलग भागों में इंडिया के. ताकि हमने देखा है कि जहाँ टूरिस्ट मूवमेंट ज्यादा है या जहाँ कस्टमर की मूवमेंट ज्यादा है, जहाँ इलेक्ट्रिक गाड़ियाँ चलती हैं, उधर को ही हम पहले कर रहे हैं और ऐसे करके हम आगे बढ़ाएंगे. अलग कंपनी के जो भी चार्ज. हाँ, ये कोई भी गाड़ी आ सकती है, ऐसा नहीं है कि ये नमस्कार, मेरा नाम रविश नारायण मुंटी. ये सुरेश पुजारी आपसे पहले मुलाकात हो चुका है. ये राजू किमसिंग बलियार करके है. ये हमारा इगतपुरी के लिए हमको जो मौका दिए हुए प्रॉपर्टी ओनर है उमेश जी चांडक. कि हमारा आज नासिक में 8 आउटलेट नासिक में है, नासिक सिटी में. ऐसे वो रेस्टोरेंट का जो क्वालिटी ये सब देख के उमेश चांडक जी ने हमको इगतपुरी में मौका दिया है. नासिक से मुंबई जाने वालों के लिए एक खाने का अच्छा सुविधा है कि एक इगतपुरी में मिल रहा है. इस एक रेस्टोरेंट में, उडुपी तड़का रेस्टोरेंट में आप सब लोगों ने कि भरपूर बहुत हमको सपोर्ट किया है. आगे भी आप लोगों का सपोर्ट ऐसे ही रहे, ये कहना हम लोग विनंती करेंगे. एक बार जरूर सब लोग एक बार विजिट कीजिए, खाने का आनंद लीजिए. शिवजयंतीच्या शुभेच्छा. हा शिवजन्म उत्सव सगळ्या महाराष्ट्रात साजरा होतोय आणि आपल्या इगतपुरीमध्ये सुद्धा आम्ही हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करतोय. आणि नवीन व्हॉल्वो चार्जिंग स्टेशन इगतपुरी सारख्या गावात 360 वॅटचं आम्ही चालू करतोय. पेट्रोल पंप 1970 पासून असून 55 वर्ष आम्ही ही लोकांची सेवा करतोय आणि अशीच सेवा पुढे आमचा देण्याचा प्रयत्न राहील. 24 तास आमचं चालेल.
छोटी गाडी असो, मोठी गाडी असो, 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, सगळ्यांना चार्जिंग स्टेशनवरती आम्ही आमंत्रित करतोय आणि सगळ्यांनी येऊन या चार्जिंग स्टेशनचा फायदा घ्यावा ही विनंती. आज 4 झोन वॉल्वोचा इलेक्ट्रिक चार्जर इगतपुरीच्या पावनभूमीत कार्यान्वित होत. मी उमेश मदनलाल चांडक, ओनर फूड हिल्स इगतपुरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. ज्या महाराजांनी अख्ख्या भारताला चार्ज केला, त्या महाराजांच्या जयंतीनिमित्त आज 4 झोन वॉल्वोचा इलेक्ट्रिक चार्जर इगतपुरीच्या पावनभूमीत कार्यान्वित होत आहे. ते लोकार्पण सोहळा आपण आज सगळेजण एक्सपिरियन्स करत आहोत. इगतपुरीमध्ये मॅकडॉनल्ड, डॉमिनोज, KFC, स्टारबक्स सोबत आता वॉल्वो चार्जिंग पण सुरू झालेलं आहे आणि त्याचसोबत उडपी तडका मल्टी क्युझिन रेस्टॉरंट हे पण आपल्या सेवेत चालू झालेले आहे. नमस्कार, मी सुरेश पुजारी आणि आमचे बंधू रवीश मेहते यांचे शेफ आहे राजू दादा. आम्ही उडपी तडका या नावाने एक रेस्टॉरंट, प्युअर व्हेज रेस्टॉरंट 2012 साली आम्ही सुरू केलं. थोडंसं जॉब करता करता हा एक थॉट आला होता, स्वतंत्र आपण आपला बिझनेस का नाही करायचं. त्या उद्देशाने आम्ही मग एक छोटंसं उडपी तडका या नावाने रेस्टॉरंट ओपनिंग केलं. सुरुवात आम्ही केलं 40 गाव या गावावरून, पण ते भांडवल खूप कमी होतं. त्या भांडवलमध्ये आम्हाला ते पूर्तता करायचं होतं. त्या उद्देशाने आम्ही 40 गावाला गेलो, थोडंसं रेस्टॉरंट टेकआउट केलं, प्रतिसाद मिळाला. मग नाशिकला आलो, एक गोकुळ नावाने एक छोटंसं रेस्टॉरंट आम्हाला मिळालं, त्याला डेव्हलप केलं. करता करता आज नाशिकमध्ये आम्ही 9 रेस्टॉरंट चालवतोय आणि आता नवीन 1 महिना आधी आम्ही इगतपुरीला एक रेस्टॉरंट ओपन केलं फूड हिलमध्ये इगतपुरीमध्ये. आणि या ठिकाणी आज वॉल्वोचा कॉन्फरन्स होता. त्या ठिकाणी आम्हाला जेवण देण्याची संधी मिळालं आणि जेवण उत्कृष्ट झालं, लोकांनी आनंद घेतला. आणि आमचं फक्त एक म्हणणं असं आहे की लोकांनी या जे आम्ही जेवण देतोय त्याला प्रतिसाद चांगला मिळावा या उद्देशाने मी विनंती करतो उडपी तडका परिवारातर्फे की लोकांनी चांगला प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. या कार्यक्रमाचा समारोप इगतपुरी येथील प्रसिद्ध उडपी तडका व्हेज मल्टीफ्युजन रेस्टॉरंट येथे झाला. उत्कृष्ट सेवा, स्वच्छ वातावरण आणि विविध चविष्ट शाकाहारी पदार्थांसाठी ओळखल्या जाणारे या रेस्टॉरंटमध्ये उपस्थित मान्यवर आणि पाहुण्यांसाठी दर्जेदार स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.